तरी एक वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरणाचं राजकारण चाललंय का अशी शंका निर्माण होणे एवढं वातावरण आज दुर्दैवानं महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. एखादं राज्य आर्थिकदृष्ट्या वीक करून देश स्ट्रॉंग होऊ शकणार नाही. शेजारी बसणारा विद्यार्थी हा कुठल्या जातीचा याचा विचार केला जात नव्हता, परंतु ते आज विष पेरलं जातंय का की भाजपनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जो काय केला गेला विधानसभेच्या माध्यमातून त्याची प्रचिती आल्यानंतर मला वाटतं हे सगळं समीकरण घडलं. काँग्रेस संपलेली नाही आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र वेध या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. निमित्त महाराष्ट्र दिनाचं आहे, पण या निमित्तानं आपण महाराष्ट्राचा वर्तमान आणि इतिहास यांचा थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतोय, आढावा घ्यायचा प्रयत्न करतोय आणि भविष्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करतोय. या सिरीजमधली पहिली मुलाखत आणि माझ्याबरोबर चर्चेसाठी आहेत नामदार सतेज पाटील सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सतेज पाटील सर गृहराज्यमंत्री आहेत, इतरही अनेक खाती सांभाळलीत, गेले 30 वर्ष ते राजकारणात आहेत. पण ही मुलाखत सुरू करण्याआधी मला एक विशेष गोष्ट नमूद करायची आहे. ही मुलाखत जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तो थिंक बँकवरचा 575वा व्हिडिओ आहे आणि या 574 व्हिडिओमध्ये कोविड काळातल्या 2 मुलाखतींचा अपवाद वगळला की ज्या कोविड संदर्भातल्या होत्या, आपण आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीला बोलवलं नव्हतं. राजकारण, अर्थकारण, समाजकारण याच्याविषयी चर्चा करताना आता राजकारण्यांना सुद्धा या आपल्या थिंक बँकवरती बोलवलं पाहिजे, त्यांचाही अँगल समजून घेतला पाहिजे, हा विचार आम्ही केला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही सतेज पाटील सरांपासून करतोय. आज सतेज पाटील सरांना बोलवायचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातली जी इंटलेक्च्युअल व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी जवळपास 3 दशकं राजकारणात काम केलं आहे आणि एक मोठा पल्ला ज्यांच्याकडं अजून आहे, म्हणजे ज्यावेळी आपण महाराष्ट्र वेध भविष्याचा घ्यायचा म्हणतो त्यावेळी ज्या व्यक्तींकडे मोठा पल्ला आहे, ज्यांच्याकडून आता अखंड महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत, अशा व्यक्तींशी बोलायचं म्हणून सतेज पाटील सर आज येत आहेत. त्यांच्यापासून आपण थिंक बँकवरती राजकारण्यांना बोलवायला सुरुवात करतोय. आजचा हा श्री गणेश आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला याच वर्षी जवळपास 30 वर्ष ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पूर्ण होतील. खूप मोठा कालावधी आहे आणि तुम्ही खूप तरुण वयात सुरुवात केली, त्यामुळं या 30 वर्षाचं राजकारण तुम्ही अत्यंत सजगतेनं आणि ॲक्टिव्हपणे बघितलं असणार. वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत, वेगवेगळ्या पक्षांची सरकार येऊन गेली आहे आणि आत्ता राजकारण एक वेगळ्या मोडवरती आहे का काय, असं आमच्यासारख्या राजकारणी नसणाऱ्या पण परिघावरच्या लोकांना वाटतंय. तुमच्या मते गेल्या 30 वर्षात हे राजकारण कसं बदलत गेलं, त्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते आणि आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे येऊन थांबलं? प्रथमतः मी थिंक बँकचं मनापासून धन्यवाद देतो की आपण मला ही संधी दिलेली आहे आणि थिंक बँकच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार करतो. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. कालच आपण महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अमृत कलश संयुक्त महाराष्ट्राचा या ठिकाणी आणला आणि खऱ्या अर्थानं आज 60 वर्षानंतर एक प्रगतशील राज्य म्हणून या देशातलं महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य म्हणून आपण बघतो आहोत. आणि म्हणून मला एक चांगली संधी या निमित्तानं मिळते थिंक बँकवर बोलण्याची किंवा आपल्या श्रोत्यांच्यापर्यंत पोचण्याची. विनायकजींनी सांगितल्याप्रमाणे 25 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यामध्ये बरंच अंतर झालं हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण की त्यावेळेचं डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटचा फोकस आणि हे राज्य पुढं घेऊन गेलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी होती. आज त्या भूमिका घेऊन अनेक मंडळी काम करत असले तरी एक वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरणाचं राजकारण चाललंय का अशी शंका निर्माण होणे एवढं वातावरण आज दुर्दैवानं महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. कारण की सगळा देश जाणतो की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र देशभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि म्हणून या भूमीतून नेहमीच देशाला काहीतरी दिलं गेलेलं आहे, देशासाठी काहीतरी अनेक चांगल्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत, हा इतिहास आहे. आणि म्हणून एकूण आम्ही ज्यावेळी देशभरात फिरत असतो त्यावेळी देखील महाराष्ट्रातनं म्हणलं की थोडं लोक वेगळ्या पद्धतीनं बघतात की इथं डेव्हलपमेंटचा एजेंडा असतो आणि महाराष्ट्र हे नेहमी पुरोगामी राहिलेलं आहे आणि ते त्या पद्धतीनं पुढं असावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते. तुम्ही जे म्हणला की 25 वर्षातली तफावत निश्चितपणे राजकारणामध्ये आता दिसते. पूर्वीचं सौंदर्याचं वातावरण आता राहिलं आहे का ही शंका निश्चितपणे आहे, परंतु अजून देखील वेळ गेलेली नाही. किमान आज आम्ही 50शीतली आमची जी पिढी राजकारणामध्ये विविध पक्षामधली असतील, किमान त्यांनी कम्युनिकेशन ठेवणं गरजेचं आहे राज्याच्या हितासाठी असं मला वाटतं.
कारण की आज अनेकदा आपण बघतो, अनेक किस्से ज्यावेळी ऐकतो की मोठमोठ्या नेत्यांची ज्यावेळी 61 होती, 75वी होती आणि त्या भाषणामध्ये ते विरोधी पक्षाच्या लोकांच्याबद्दल किती आत्मीयतेनं बोलतात, विरोधी पक्षाची मंडळी त्यांच्याबद्दल किती आत्मीयतेने बोलतात. त्यावरून या महाराष्ट्राचं राजकारण हे किती घट्ट होतं. विरोधात असलं तरी, निवडणुकात कदाचित विरोध असेल, परंतु खाजगी आयुष्यामध्ये मात्र ही मैत्री सगळ्यांचीच होती. ती कुठं तर कमी झालेली आता थोडीफार जाणवते. परंतु मला वाटते या आत्ता नव्या पिढीनं आमच्यासमोर हे आव्हान असणार आहे की तफावत कमी करणं आणि हे राज्य एकसंघ म्हणून ठेवणं आणि एकत्रित ठेवणं एक आव्हान असणार आहे. सर, याला एक कारण असं आहे का हो की म्हणजे मी स्वतः ज्यावेळी शाळा कॉलेजात होतो त्यावेळी निवडणुकापुरतं राजकारण असायचं. म्हणजे इलेक्शन यायच्या 1 महिना आधी वातावरण पेटायचं, आरोप प्रत्यारोप व्हायचे. पण आता सोशल मीडिया आणि ओव्हरऑल मोबाईल याच्यामुळे जो सतत तुम्हाला अवेलेबल राहावं लागतं आणि सतत राजकारण करावं लागतं. आज मी काहीतरी केलं तर पहिल्यांदा फेसबुकवर टाका, सतत काहीतरी बोला, सतत लाईमलाईटमध्ये राहा आणि हे जे अटेन्शन सिकिंग आहे आणि 24/7 लोकांसमोर दिसत राहणं आहे, ह्याच्यामुळं मग सगळ्यांच्याच आयुष्यात म्हणजे आता जो सामान्य नागरिक आहे त्याच्या आयुष्यात काय आहे राजकारण म्हणजे की मतदान करायचं आहे, निर्णयांकडे लक्ष ठेवायचं आहे, तर तोही सतत कॉन्शियस झाला आहे का? आणि जी निवडणुकांपुरती असणारी राजकारणाची प्रोसेस होती, टीका, आरोप, प्रत्यारोप, ही 5ही वर्ष झाल्यामुळं हा फरक पडलाय का? नाही, तर 2 विषय आहेत यामधले. महाराष्ट्र हे नेहमीच राजकीयदृष्ट्या जागरूक असणारा प्रदेश राहिलेला आहे. म्हणजे आपण इतिहासात बघितलं तर कुठलंही आंदोलन असेल किंवा कुठलाही संघर्ष असेल किंवा एखादी गोष्ट मिळवायची असेल तर नेहमीच महाराष्ट्र हा जागरूकपणे देश पातळीवर काम करत राहिलेला आपल्याला इतिहास आहे. आणि मुंबई ही आर्थिक राजधानी देशाची असल्यामुळं नेहमी महाराष्ट्र हा अर्थकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, हा फोकसमध्ये राहिलेला आहे. आणि त्यामुळं प्रसिद्धी अनायशी त्या सगळ्या गोष्टीला मिळत होते. तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. पूर्वी वर्तमानपत्र हे एकच माध्यम होतं लोकांच्यापर्यंत पोचण्याचं आणि लोक दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट बघायची की नेमकं काय घडतं आहे. परंतु आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स एवढे प्रचंड अवेलेबल झालेले आहेत. आता ह्याचा वापर आपण नाही केला तर वी विल मिस द बस. म्हणजे हे पर्याय नाही आहे. आता टेक्नॉलॉजीचा वापर असेल, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर असेल, हा राजकारणी म्हणून आम्हाला करावाच लागेल. कारण की पूर्वीच्या काळामध्ये आज मेसेज पोचवणं सोपं होतं, आज तो मेसेज पोचवणं त्याच्यापेक्षाही जास्त सोपं झालं आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करणं हे गरजेचं आहे आणि सातत्यानं अपडेट राहणं. कारण की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी एखादं काम केलेलं हे लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे ही साधारणपणे अपेक्षा असते. आणि पब्लिक मेमरी शॉर्ट असं आपण म्हणतो, परंतु ती शॉर्ट नसते, त्यांच्या सगळं लक्षात राहत असतं. आणि म्हणून मला वाटते एक आपण म्हणतो तसं की रॅट रेस झालेली आहे ही राजकारण आता. आणि या रॅट रेसमध्ये तुम्हाला कायम दररोज 24/7 पुढं राहावं लागणार आहे. तुम्ही आज 8 दिवसात एक कार्यक्रम केला आणि 8 दिवसानं तुम्ही टाकला तर राहिलेले 8 दिवस तुम्ही कुठं होता हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि मला वाटते दोन्ही बाजू आहेत या सोशल मीडियाच्या. चांगली बाजू तेवढीच आहे, त्यातल्या उणिवा देखील आहेत. त्या उणिवा बाजूला ठेवल्या तर मला वाटते या प्लॅटफॉर्मचा योग्य प्रकारे वापर करून आपला मेसेज, आपला अजेंडा किंवा आम्ही जे काय करत आहोत किंवा आपण राज्यकर्ते म्हणून काय करतो आहोत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं चांगलं माध्यम आहे असं माझं मत आहे. हे तर बरोबर आहे. रॅट रेस आहे, कंपल्शन पण आहे. परवा पुण्यात एक सोशल मीडिया संमेलन झालं त्यावेळी पण ही चर्चा होती की आता ते तुमची इच्छा असो वगैरे नसो, पहिल्यांदा आधी सांगा की मी इथं होतो. तर त्याचा अजून एक अँगल मला असा विचारायचा आहे की ग्लोबलायझेशन झालं 90च्या दशकामध्ये आणि एक मध्यम वर्ग महाराष्ट्रात तयार झाला. तुम्ही म्हणालात तसं महाराष्ट्र इंडस्ट्रियस स्टेट आहे, IT इथं आलं, हिंजवडी आलं. तर एक असं झालं का हो की जो मध्यम वर्ग असतो तो मार्केटमधून स्वतःच्या गरजा भागवतो. त्याला सिलेंडर 1000चा 1200 झाला, त्याच्या खिशात पेईंग कॅपॅसिटी असेल तर तो घेईल, कोणतीही गरज असू दे. आणि एक असा वर्ग असतो की जो सगळ्या गरजांसाठी त्यांच्या सरकारवरती अवलंबून असतो. त्याच्यातून एक फेज पूर्वी आली मायबाप सरकार की सगळं ते बघून घेतील. आज हे असतानाच एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रात सुद्धा की जो सरकारला मायबाप सरकार म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला एक असा वर्ग आहे की ज्याची सरकारकडून अपेक्षा काही नाही पण ते कायम तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. कारण असाच वर्ग आहे जो मार्केटमध्ये जातो, मोबाईल त्याच्याकडेच असतो, त्याचे काही काम नसतं तुमच्याकडे, तर तुमच्याकडे कदाचित वर्षभरात आला नसेल पण तो तुमच्याबद्दल मत बनवत असतो, सारखं आपलं सोशल मीडियावर बघत असतो. तर मग
पूर्वीच्या काळी जो इलेक्टोरेट ॲक्टिव्ह होता त्याच्याहून जास्त आजचा सगळा इलेक्टोरेट ॲक्टिव्ह झाला आहे का? आणि प्रत्येकजण तुमच्या नकळत तुमच्याबद्दल प्रतिमा बनवतोय, मग तो बिलियनियर असू दे नाहीतर कोणीतरी अगदी म्हणजे रोजंदारीवरचं कामगार असू दे, याचं प्रेशर येतं का आता? नाही, मला वाटते मगाशी मी म्हणलं तसं बातम्या पोचणं हे पूर्वी वर्तमानपत्र एकच माध्यम होतं. आता टेलिव्हिजन नेटवर्क असेल, सोशल मीडिया असेल, याच्यामुळं ताबडतोब तुमची एखादी घडलेली घटना पोचते. बिलो पॉवर्टी लाईन हा कन्सेप्ट आहे आपल्याकडे, की बिलो पॉवर्टी लाईन असणारा वर्ग आहे जो दिवसभर आपल्या रोजगारामध्ये अवलंबून असतो आणि माझं पोट भरलं पाहिजे. आणि मग राईट फ्रॉम रेशन टू लोन या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा अनुदान या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो सरकारवर अवलंबून असतो. आणि त्या प्रक्रियेतून सरकार काय देतं याच्यावर त्याची मतं बनत असतात. आणि एक दुसरा वर्ग आहे की जो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे, तो सक्षमपणे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, परंतु तो आर्थिकदृष्ट्या संपन्न असला तरी त्याच्या मनामध्ये असते की माझा जिल्हा, माझा गाव आणि माझा राज्य हे कशा पद्धतीनं पुढं जाते, आणि तो निश्चितपणे बारकाईनं हे सगळं निरीक्षण करत असतो असं माझं मत आहे. आम्ही साधारणपणे हिशोब राजकारणी म्हणून आम्ही करतो की पूर्वी 50 वर्षापूर्वी विधानसभेचे मतदारसंघ 50 आणि 70 हजारचे असायचे. आता 3 लाखावर मतदारसंख्या पोचलेली आहे. यातले किती लोक भेटतात आपल्याला? मॅक्झिमम 10,000, 20,000, 25,000 लोक प्रत्यक्ष 1 to 1 कदाचित भेटतात. परंतु राहिलेले जे लोक 1 लाख मतं ज्यावेळी आपल्याला पडतात, 1.5 लाख मतं पडतात, ते आपण केलेल्या कामावर आपला असणारा अप्रोच किंवा आपण जे काम करतो त्याच्यावर ते मतं बनवत असतात. आणि हा वर्ग मोठा आहे की जो मतं बनवतो आणि त्यांच्यापर्यंत पोचणं हे सोशल मीडियाचं टास्क आहे किंवा ती जबाबदारी आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं ते चॅलेंज आहे, कारण की सातत्यानं आपण त्यामध्ये आहोत का नाही ही भीती आता राजकारण्यांना सातत्यानं आहे. आणि म्हणून आपण बघतो की फेसबुकचे फॉलोअर्स वाढलेत, ट्विटरचे हँडल्स वाढलेले आहेत किंवा इंस्टाग्रामचे हँडल्स वाढलेले आहेत किंवा यूट्यूब चॅनलवर आपले वक्तव्य त्या ठिकाणी वाढलेले आहेत. मग हे कशामुळे झालं? कारण की हे माध्यम पोचल्याशिवाय आपण पोचू शकत नाही, हे कन्फर्म झालं आहे आता. आणि म्हणून मला वाटते तुम्ही म्हणला तसं हे चॅलेंज आहे. आणि एक पिअर प्रेशर म्हणतो आपण, वर्क प्रेशर, की हे आपल्याला करावं लागतं. ते 100% आता राजकारण्यांच्यावर आलेलं आहे की पिअर प्रेशर आहे की ह्या गोष्टी कराव्याच लागतील. आणि त्यात चांगल्या आहेत असं माझं मत आहे. कारण की हा जो वर्ग मी म्हणलं तो 40, 50, 60% वर्ग आहे की ज्याचा राजकारणाशी किंवा राज्यकारण्याकडं काही संबंध नसतो, परंतु माझ्या गल्लीतला रस्ता चांगला झाला का, स्वच्छता चांगली आहे का, स्ट्रीट लाईट चालू आहे का बंद आहे, तो ऑब्झर्व करत असतो. किंवा त्या जिल्ह्यामध्ये रोजगार वाढीसाठी त्यांनी काय केलं हे सगळं ऑब्झर्व करत असतो. आणि म्हणून मला वाटते या वर्गापर्यंत पोचण्यासाठी हे माध्यम वापरावंच लागेल असं मला वाटतं. आणि त्या वर्गाच्या अपेक्षा आहेत त्या कदाचित आपल्याकडे पोचत नसल्या तरी त्या अँटिसिपेट करून पूर्ण करणं हे एक चॅलेंज आहे. तुम्ही अजून एक शब्द म्हणालात सुरुवातीला की रेशनपासून सगळ्या गरजांसाठी एक असा वर्ग असतो की जो सरकारवरती अवलंबून असतो. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात एक नवीन, देशात आली आहे पण महाराष्ट्रात आले, एक नवीन शब्द कॉइन झाला, तो म्हणजे लाभार्थी. लाभार्थी पॉलिटिक्स, लाभार्थी वाढवा, इतक्या योजनेचे इतके लाभार्थी आहेत. 2019ला देशातलं सरकार का आलं, जे भाजपचं सरकार, तर त्यांनी लाभार्थी उज्ज्वला आणली, ही आणली, ती आणली, असं. तर हे जे लाभार्थी पॉलिटिक्स आहे, आणि आमच्याच एका चॅनेलवरच्या मुलाखतीत एक अर्थतज्ञ असं म्हणालेले की ही एक मतदान हमी योजना आहे की तुम्ही काय 1000 रुपयाचा सिलेंडर द्या किंवा पक्क घर द्या किंवा अजून काहीतरी द्या, शिलाई मशीन द्या सरकारी योजनेतून, आणि त्याच्या बदल्यात इनडायरेक्ट मत मागा. तर हे लाभार्थी पॉलिटिक्स महाराष्ट्रात रुजतंय का, ते योग्य आहे का? आणि सरकारचं जे काम आहे की लोकांच्या भल्याच्या योजना आणणं, त्याच्या बदल्यात मत, हे नवीन गणित आता सुरू झालंय का? नाही, मला वाटते लाभार्थी पॉलिटिक्स हे लाभार्थी होतेच पूर्वीपासून. म्हणजे केंद्रातली सत्ता असेल किंवा राज्यातली सत्ता असेल, नेहमीच सामान्य माणसाला कशा पद्धतीनं लाभ देता येईल हा प्रयत्न सातत्यानं राहिला. म्हणजे तुम्ही 50 वर्षाचा विचार, 60 वर्षाचा विचार केला आणि एका बाजूला योजना लिहायला चालू केल्या, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस हे नाव येईल. मी राजकीय बोलणार नाही, परंतु काँग्रेस हेच नाव तिथं त्या योजनांच्या समोर येईल. परंतु त्याचं पॉलिटिक्स खेळण्यामध्ये किंवा त्याचं मार्केटिंग कमी करण्यामध्ये कमी पडलो का, असा एक प्रश्न आहे.
आणि म्हणून आता आपण म्हणल्याप्रमाणे की हे पॉलिटिक्स पूर्वीचं होतं की लोकांना मदत करली पाहिजे, हा एक चांगला मोटिव्ह नेहमी राज्यकर्ते म्हणून असायचा. परंतु त्या मोटिव्हमधनं मतं मिळाली पाहिजेत हा मोटिव्ह नव्हता. काम केलं पाहिजे लोकांचं, लोकांची सेवा केली पाहिजे. दुर्दैवानं एखादी भगिनी विधवा झाली तर तिला संजय गांधीचं पेन्शन मिळालं पाहिजे. एखादा दिव्यांग झाला तर त्याला त्याचं महिन्याची पेन्शन त्याला मिळाली पाहिजे. ही मिळाली पाहिजे ही भूमिका राज्यकर्त्यांची होती. परंतु आता देऊन त्याच्या बदल्यात मत मिळालं पाहिजे अशी एक नवीन पॉलिटिक्स त्या ठिकाणी सुरू झाले. आणि मला वाटते ते आता हळूहळू 2019मध्ये त्याची प्रचिती आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि मला वाटते आता याला दोन्ही बाजू आहेत. म्हणजे आपण चांगल्या भावनेनं काम करतोय, तो लोकांनी आपल्याला मत दिलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु त्याचबरोबर त्याचं किती मार्केटिंग करायचं आणि तुला मी अगदी लाभ देऊन तुझ्यावर डोक्यावर वज्ज आणलंय हे किती सांगायचं याचंही आत्मचिंतन आता आपण करणं गरजेचं आहे. एक म्हणजे राजीव गांधींचीच एक आय थिंक सो मी चुकत नसेल तर वाक्य असं होतं की पूर्वीच्या काळी 1 रुपया जर का केंद्रातून निघाला किंवा राज्यातून निघाला तर शेवटच्या घटकापर्यंत 15 पैसे पोचायचे. आज असं म्हणतात की DBTमुळं टेक्नॉलॉजीमुळं तो 1 रुपयाच्या 1 रुपया लोकांच्या बँकेत जातो आणि मग लोकांना फील होतं की अरे मला कुणाकडे न जाता बँकेत पैसे आले म्हणजे ते मोदींनी दिले किंवा महाराष्ट्र सरकारनं दिले, जे काही म्हणजे जो कोण सत्ताधीश असेल, पक्ष येतीलच आपल्या चर्चेत, पण तर मग हा जो फरक झाला की बघा मला कोणीतरी दिले आणि मला ते माझा हक्क मिळवायला, माझा लाभ मिळवायला कुणाकडे तरी जावं लागत नाही, ह्याच्यामुळं हा फरक पडलाय. नाही, 60 वर्षापूर्वीच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये यंत्रणा फिक्स्ड होत्या. केंद्राचा पैसा हा राज्यात याचा, राज्याचा पैसा हा त्या डिपार्टमेंटला जायचा आणि त्या डिपार्टमेंटचा पैसा त्या लाभार्थ्यांना पोचवायचा. व्यवस्था तशी होती. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे गेल्या 20 वर्षातच झालेले आहेत. आणि या 20 वर्षात ज्यावेळी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची सुविधा उपलब्ध झाली, जी सुविधा 30 वर्षापूर्वी नव्हती किंवा 40 वर्षापूर्वी ती सुविधाच नव्हती. कॅश घेऊनच द्यावं लागत होतं. कॅश नंतर किंवा त्याची चेकची सुविधा उपलब्ध झाली आणि मग लक्षात आलं की हे ईज ऑफ बिझनेस आपण म्हणतो किंवा ईज ऑफ वर्किंग म्हणतो, ते जर करायचं असेल तर DBTमध्ये टाकावं. आणि 20 वर्षापूर्वी सुरू झालं. म्हणजे काँग्रेसच्या काळातच DBTची सुरुवात झाली. अनेक अनुदानं, अनेक शिष्यवृत्ती ही डायरेक्ट त्या विद्यार्थिनीच्या अकाउंटवर जावीत किंवा ते पैसे डायरेक्ट त्यांच्याकडे जावेत, या पद्धतीची व्यवस्था 20 वर्ष. टेक्नॉलॉजीच त्यावेळी नव्हती. आपण जर आत्ता म्हणत असेल की DBT आत्ताच सुरू झालं, आता कोण म्हणत असेल की फेसबुकवर आम्ही हे करतो, 40 वर्षापूर्वी फेसबुक नव्हतंच. त्यामुळं त्यावेळी ते नव्हतं तर त्याला काय करणार. आणि म्हणून DBTचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, अकाउंटच्या KYC करणं किंवा प्रत्येकाचे अकाउंट असणं ही संकल्पना त्या काळामध्ये नव्हती. तेवढ्या बँकासुद्धा या देशामध्ये त्या ठिकाणी नव्हत्या. बँका वाढल्या, बँकांचे ब्रांचेस वाढले, आर्थिक सुबत्ता लोकांची आली, बँकिंगमधला व्यवसाय करण्याचं किंवा बँकिंग ट्रान्झॅक्शन करण्याची क्षमता आली. सावकारी विरोधाचे कायदे त्या काळामध्ये पुढं आले की सावकारीच्या विरोधातले कायदे, आणि मग बँकांमधलं ट्रान्झॅक्शन वाढल्यामुळं DBTची संकल्पना आली. आणि मला वाटतं ही चांगली संकल्पना आहे. ती काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झाली आणि आता त्याचा विस्तार वाढतोय, याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे. तुम्ही एक इंटरेस्टिंग उल्लेख केलात की पूर्वी यंत्रणा फिक्स होत्या की केंद्राकडून राज्याला पैसे यायचे, राज्याकडून त्या डिपार्टमेंटला, व्यवस्थेला जायचे आणि मग त्या व्यक्तीपर्यंत जायचे. आत्ता एक इंटरेस्टिंग मुद्दा कायम चर्चेत येतोय, कालही आपण हे बोलत असताना चर्चा झाली की केंद्राकडून इतकं येणं GSTचं बाकी आहे. आपण जर का 1990 सालापासूनचा गेल्या 30 वर्षाचा बघितला तर असं शक्यतो झालंय की ज्यांचं केंद्रात सत्ता आहे त्यांचीच राज्यात सत्ता आहे. मग केंद्रात 96 पासून वेगवेगळ्या टप्प्यानं 2004 पर्यंत भाजप होती, 95 ते 99 इथं शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, 99 ते 14 इथं काँग्रेस राष्ट्रवादी होती, त्याच्यातलं एक 99 ते 4चा कालावधी वगळला तर ओव्हरऑल ज्याचं केंद्रात सत्ता त्याची राज्यात सत्ता असा पॅटर्न इथं होता. त्यामुळं हा जो केंद्र राज्यातला तो ताण आहे जो बाकीच्या राज्यांनी खूप वेळेला भोगला आहे, मग ते पश्चिम बंगाल असेल, मग ते केरळ असेल, तो खूप वर्षानं महाराष्ट्र अनुभवतोय का आणि त्याच्यामुळं आत्ता वर्तमानात महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत का? ते ज्यावेळी केंद्र शासन
केंद्र शासन म्हणून काम करतं त्यावेळी काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा असते. कारण की घटनेनं आपण ती घटनेप्रमाणे हा देश त्या ठिकाणी चालतो. आपण राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे या देशामध्ये आणि राज्यातून रेव्हेन्यू गोळा झाला की त्यातला परतावा हा त्या राज्याला वेळेवर मिळाला पाहिजे ही साधारणपणे अपेक्षा. पूर्वी लोकल टॅक्सेस होते, प्रत्येक राज्याची स्वतंत्र वेगवेगळे टॅक्सेस वेगवेगळ्या विषयासाठी होते आणि म्हणून लोकल उत्पन्नाचे स्तोत्र त्यावेळी होते. परंतु त्यावेळी बिझनेसेस लिमिटेड होते आणि त्यामुळे त्याची व्याप्ती कमी होती. परंतु 2004 पासून 2014पर्यंतचा जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या देशामध्ये झाली आणि प्रचंड प्रमाणात औद्योगिकरण या 10 वर्षामध्ये झालं, ज्या औद्योगिकरणाच्या माध्यमातून स्मॉल स्केल इंडस्ट्रीपासून मीडियम स्केल इंडस्ट्री या प्रचंड आज देखील या देशाचं अर्थकारण हे स्मॉल स्केलवर चालतं हे नाकारून चालणार नाही. आणि म्हणून या स्मॉल स्केलला या पद्धतीचा रेव्हेन्यू मिळत असताना तो राज्याचा वाटा त्या राज्याला मिळाला पाहिजे ही साधारणपणे भूमिका असणं केंद्राच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. आज काय व्हायला लागले, आज प्रत्येक राज्याला ताकद दिली पाहिजे. शेवटी हा पैसा गोळा होतो तो कुठं जातो, केंद्राच्या किटीमध्येच जातो आणि मग तो परतावा त्यांचं कटिंग होऊन परतावा राज्याला त्या ठिकाणी मिळत असतो. आणि मला वाटतं एखादं राज्य आर्थिकदृष्ट्या वीक करून देश स्ट्रॉंग होऊ शकणार नाही. आज ते चाललंय दुर्दैवानं. एखादं राज्य वीक करायचं आणि दुसरं राज्य डेव्हलप करायचं अशा धोरणांना देशाची डेव्हलपमेंट होणार नाही. कारण की जी इंडस्ट्री राजस्थानमध्ये चालते ती महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात जी इंडस्ट्री चालू शकते ती कदाचित गुजरातमध्ये चालू शकणार नाही. आणि ठीक आहे बिझनेस सीमलेस होऊ शकेल, परंतु एखादी इंडस्ट्री किंवा आज इथं साखरेचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये जास्त होते, कापसाचं उत्पादन या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, प्रिसिजन ऑफ इंजिनिअरिंग वर्कफोर्स हा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये चांगला आहे. आणि मग हा इतिहास सोडून जर आपण इंडस्ट्री डेव्हलप केली नाही इथली तर त्याचा फटका देशाला सुद्धा बसणार आहे. कारण एक राज्यावर देश चालू शकणार नाही किंवा 4 राज्यावर देशाची अर्थकारण चालू शकणार नाही. आणि मला वाटतं थोडं आता केंद्रानं देखील सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा त्या राज्यातल्या 10, 12, 15 कोटी लोकांच्यासाठी आम्ही काय करतोय हा एक मला वाटते मोठा विचार करणं अपेक्षित आहे. तो दुर्दैवानं होताना दिसत नाही. आता तुम्ही 2010 ते 14 गृहराज्यमंत्री होता, आत्ताही गृहराज्यमंत्री आहात. आज 1 मेला काही सभा झाल्या, त्याच्या आधी गुढीपाडव्यापासून वेगवेगळे विषय चर्चेला येत आहेत. मग ते भोंग्यांचे असतील, धर्माचे असतील. तर मग परत एकदा कुठंतरी धर्माचं राजकारण विरुद्ध जातीचं राजकारण त्याला काउंटर म्हणून हे मंडलच्या वेळी झालेलं की म्हणजे देशाच्या पातळीवर असे प्रयोग खूप झालेत. महाराष्ट्रात हा प्रयोग खूप ताकदीनं आणि खूप प्रकर्षानं आत्ता करंट परिस्थितीत केला जातोय का, आणि तो तसा घडत असेल तर त्याचे भविष्यातले परिणाम काय असतील शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म? मला वाटतं एक चांगलं उदाहरण वेस्ट बेंगाल आहे की जिथं नॅनोचा प्रकल्प उभारला गेला आणि तो गुंडाळावा लागला. त्यानंतर इंडस्ट्री ग्रोथमध्ये वेस्ट बेंगाल कुठं आहे हे मी सांगण्याची गरज नाही, किती इंडस्ट्री आकर्षित आहे. आणि मला वाटते आज जे काय राजकारणासाठी ध्रुवीकरण चाललेलं आहे ते सगळ्याच नेत्यांनी थांबवलं पाहिजे. कारण की राज्याच्या विकासाचा अजेंडा ज्यावेळी आपण घेऊन जातो, सत्ता आज कुणाची आहे उद्या कुणाची तरी असेल, परंतु राज्याची इमेज देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काय करताय याच्यावर बरंचसं अवलंबून या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी घडल्या किंवा बॉम्ब ब्लास्ट मुंबईमध्ये झाल्यानंतर मुंबई ही अनसेफ सिटी आहे का असं वातावरण जगभरामध्ये झालं. त्यातून आपण बाहेर पडलो. गेल्या 10-15 वर्षामध्ये मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणूनच सगळे लोक आले. शेवटी कुठलाही इंडस्ट्रियलिस्ट किंवा कुठलाही उद्योग ज्यावेळी एखाद्या राज्यात येतो त्यावेळी तिथलं वातावरण काय आणि तिथलं सेफ्टी काय ह्याच्यावर अवलंबून असतो. आणि म्हणून मला वाटते आज सत्तेसाठी जे ध्रुवीकरण चाललं आहे ते राज्याच्या हिताचं असणार नाही. हे जे दूरगामी परिणाम भविष्यकाळ 10 वर्षांना 15 वर्षांना आपल्याला भोगावे लागतील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे ध्रुवीकरण थांबवलं पाहिजे. ठीक आहे राजकीय टीकाटिप्पणी एका मर्यादेपर्यंत असणं त्यात गैर कुठलंही नाही. राजकीय विरोधक हे टीकाटिप्पणी करणारच आहेत, परंतु राज्यामधल्या समाजामध्येच तेढ निर्माण केला तर तो तेढ भविष्यकाळातल्या पिढीला किंवा भविष्यकाळातल्या विकासाला अडचण असू शकतो. कारण की आपण ज्यावेळी देश स्वतंत्र झाला
प्रजासत्ताक दिनादिवशी घटना आपण या ठिकाणी स्वीकारली, त्या घटनेनं सर्वांना समान अधिकार, सर्व धर्मसमभावाची घटना आपण या ठिकाणी स्वीकारली. आणि अशा वेळी आपण राज्यात धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर गटतट करत राहिलो तर तो जो दुरावा आहे तो भविष्यकाळात फार महागात पडेल. कारण की आता नोकरी करताना मग आपण नोकरीला लावताना कोण आहे, कुठल्या जातीचं आहे याचा विचार उद्या दुर्दैवानं काही लोक करायला लागतील. आणि म्हणून हे थांबवायचं असेल की राज्य म्हणून बघायचं असेल तर या गोष्टी सगळ्यांनी थांबवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. पण हे अचानक कुठून आलंय? म्हणजे याला काही असं काही घटनाक्रम आहे, काही हे असं काहीच दिसत नाही. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अचानक हे ध्रुवीकरण का सुरू झालं? नाही, सत्ता मिळवणं, राजकीय थोडं होईल, सत्ता मिळवणं हा एकच उद्देश असल्यामुळं कदाचित विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला काय करता येईल का, तर करता येणं शक्य होणार नाही. अस्थिरता वेगळ्या पद्धतीनं आणता येईल का, तर ती करणं अशक्य आहे. आणि म्हणून मला वाटतंय हा एजेंडा नव्यानं अगदी महाराष्ट्रामध्ये घेतला जातो आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये नेहमी पुरोगामी विचाराला चालना देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि मला वाटते आजच एक वेगळं राजकारण, कारण की इतिहास आपल्याला सांगतो की हा देश नेहमीच प्रगतशील राहिलेला आहे, एका विचारानं चाललेलं आहे. ब्रिटिशांचं राज्य असतानासुद्धा हिंदू मायनॉरिटीमध्ये गेला नाही किंवा काही परिणाम त्या ठिकाणी झाले नाहीत. आजच हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय, आणि तो जो स्पेसिफिक एक वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरण करून आज आम्ही शाळेत असताना शेजारी बसणारा विद्यार्थी हा कुठल्या जातीचा याचा विचार केला जात नव्हता, परंतु ते आज विष पेरलं जातं आहे का, आणि त्याचा फायदा होणार का नुकसान होणार, तर त्याचा 100% नुकसान होणार आहे. हे होणार नाही. आणि जगातल्या अनेक देशामुळे अशा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा वर्ण देशावरनं अनेक दंगली झालेल्या आहेत, अजून त्याचे पडसाद अमेरिकेमध्ये सुद्धा उमटतात. आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये हे अपेक्षित नाही आहे, परंतु सत्तेसाठी हे चाललं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की हा विचार पूर्वी नव्हता का? हा 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष हा इतिहास आपला आहे, 200 वर्षाचा इतिहास आहे, 300 वर्षाचा आहे. मग या इतिहासाची आठवण त्यावेळी का झाली नाही, हा माझ्या पुढं प्रश्न आहे. ह्या इतिहासाची आठवण गेल्या 25 वर्षाच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला का झाली नाही, हा माझा प्रश्न आहे. आत्ताच या सगळ्या गोष्टीची आठवण होते, याचं कारण राजकारण आहे, याच्या पलीकडं नाही. मग हेच जे काय मुद्दे आज मांडले जातात ते 10, 20, 25, 50 वर्षापूर्वी मांडणं गरजेचं होतं, तेवढ्याच तीव्रतेनं मांडणं गरजेचं होतं. तेवढ्याच जर भूमिका स्पष्ट होती ती, तर त्याचवेळी ती मांडायला पाहिजे होती. परंतु आत्ता भूमिका घ्यायला पाहिजे, घेतली तर मतं मिळतील. मगाशी आपण ते लाभार्थी पॉलिटिक्स आपण ज्याचा उल्लेख केला, तर आता हा रिलिजियस पॉलिटिक्स किंवा भावनिक पॉलिटिक्स करून मतं मिळवता येतील का, असा एक प्रयत्न दिसतोय. मला थोडं राजकारणावर यायचं आहे. पुढचे काही प्रश्न थेट राजकीय विचारायचे. याचं कारण मी कधी राजकारण्यांशी राजकीय थिंक बँक समोर बोललेलं नाही. एक थेटच प्रश्न विचारतो की महाविकास आघाडी स्थापन झाली, लढले वेगळे होते पक्ष, नंतर एकत्र वेगळे आले, याचं कुठतरी ही रिॲक्शन आहे का, एक भाग. आणि दुसरं याला अनुषंगिक प्रश्न, महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग राज्यात तुम्ही लोकल पातळीवरती केला होता 2019 त्याच्या आधी कोल्हापूर महापालिकेत. तर शेवटी पक्षांमध्ये डिफरन्सिएशन काय असतं, तर त्यांच्या विचारधारा असतात, त्यांचे थॉट्स असतात. कोणाला तरी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं वाटतं, तर कोणाला सोशल जस्टिस, सोशल सिक्युरिटी महत्त्वाचं वाटतं, म्हणूनच पक्ष वेगळे असतात. तर असे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येणं हे राजकीय गरज म्हणून जरी ठीक असलं तरी हे टिकणारं आहे का, आणि टिकलं तर ते महाराष्ट्राला कुठं घेऊन जाईल? नाही, मला वाटते 2019ची निवडणूक ज्यावेळी झाली त्यानंतरचे सगळा इतिहास महाराष्ट्रानं त्या ठिकाणी बघितलेला आहे. भाजप आणि शिवसेनेतला असणारा दुरावा हा 2014 साली पण होता. म्हणजे ज्यावेळी सत्ता त्या ठिकाणी आली त्यावेळी काही पहिले दिवस एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते म्हणून या राज्यामध्ये फिरलेले होते. आणि त्यामुळं 2019ला जो काय दुरावा भाजप आणि शिवसेनेमध्ये झाला, की भाजपनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जो काय केला गेला विधानसभेच्या माध्यमातून, त्याची प्रचिती आल्यानंतर मला वाटतं हे सगळं समीकरण घडलं. आणि भाजपचा चुकीचा जो काय एजेंडा आहे तो या राज्याच्या हिताचा नाही आहे, राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं आड येणार आहे, हे लक्षात आल्यामुळंच कदाचित तिन्ही पक्षांनी निर्णय घेतला की आपण एकत्रित आलं पाहिजे.
आणि आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडी म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम आपला ठरलेला आहे आणि देशात असे प्रयोग झालेले आहेत. ज्यावेळी VP सिंग पंतप्रधान होते त्यावेळी भाजपनं पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी अनेक छोट्या पक्षांनी पाठिंबा देऊन ते सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं होतं. आणि मला वाटते ज्यावेळी इलेक्ट्रॉल मोठा असतो किंवा संख्या मोठी असते आणि आता स्थानिक राज्य म्हणजे पक्षांचं राजकारण ज्यावेळी प्रबळ होतं त्यावेळी 2 आणि 3 पक्ष एकत्र येतातच आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर, कारण की शेवटी प्रत्येकाचा मॅनिफेस्टो असतो की राज्याला पुढं घेऊन जाणं. आता या मॅनिफेस्टोच्या माध्यमातून 3 पक्ष एकत्र आलेत आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडी म्हणून पुढचे 2024पर्यंत आम्ही एकत्रित राहू. किंबहुना 24 नंतरसुद्धा आम्ही तिघं एकत्रित लढून पुढं या राज्याच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात की अशा सगळ्या वेगवेगळ्या आघाड्या झाल्या आहेत, पण आत्ता असं दिसतं का ग्राउंडवर की लोकांना आता माहीत झालं आहे की हे कुठलेही पक्ष कुणाबरोबरही जाऊ शकतात. त्यामुळे एकूणच एक राजकारणाचं आणि पक्षीय राजकारणाचा नॉशा येणं आणि त्याच्यामुळं हे काय हे यांचं गरजेनुसार हे कोणाबरोबरही अलाईन होतात असं वाटल्यामुळं महाराष्ट्रातील सामान्य जनता सगळ्या राजकारण्यांच्या बाबतीत थोड्याशा निगेटिव्ह अँगलनं बघते आहे का? आणि जर का महाराष्ट्राच्या जनतेनं असं बघत असतील किंवा असं त्यांच्या मनात येत असेल तर ते लॉंग टर्ममध्ये हानिकारक नाही का? नाही, मला वाटते ही परिस्थिती काय झाली ह्याला फार महत्त्व आहे आणि लोक ते समजून घेतात की हे कशामुळं झालं आणि तुम्ही ज्यावेळी एकत्र येता त्यावेळी कशासाठी एकत्र आला हे महत्त्वाचं. आता जे काय सरकार किंवा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही युती झालेली आहे ही महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत, डेव्हलपमेंटसाठी एकत्र आलेले आहेत. हा विश्वास लोकांना देणं गरजेचं आहे आणि तो विश्वास आम्ही देऊ शकलेला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काय काम महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे कोविडच्या परिस्थितीमध्ये असू देत किंवा आता कोविडमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा निश्चितपणे लोकांना शंका येण्यासारखं वातावरण म्हणजे भाजपमध्ये सुद्धा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडी झाली त्याबद्दल देखील साशंकता लोकांच्या मनामध्ये असणार आहे. कारण की परंतु हे असं घडत आलेलं आहे, घडत राहिलेलं आहे आणि अनेक वर्ष. आज भाजपमध्ये 105 आमदार जे आहेत त्यातले 40 लोक किमान काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतनं निवडून आलेले त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि मला वाटतं इलेक्ट्रॉल त्याला मतदान करून निवडून देत असेल आणि पुढं डेव्हलपमेंटसाठी ते एकत्र येत असतील तर त्यात गैर आहे असं मला काय वाटत नाही. याच्यावर अजून प्रश्न विचारले तर पूर्ण राजकीय मुलाखत होईल, म्हणून एका वेगळ्या याच्यात सब पार्टकडे येतो की इलेक्टोरल पॉलिटिक्स. तुम्ही आत्ता कोल्हापूरची इलेक्शन लढलीत, ती जिंकलीत, त्याच्याबद्दलच्या खूप बातम्या, चर्चा, मुलाखती झाल्या. पण एक यातला इंटरेस्टिंग मुद्दा मला समजून घ्यायचा आहे की कायम सगळीकडे आता इलेक्टोरल पॉलिटिक्सची चर्चा आहे की बूथ प्रमुख पाहिजेत, शक्ती केंद्र प्रमुख पाहिजेत, त्याची एक रचना भाजपनं आवाढव्य लावली आहे, 10 कोटीची मेंबरशिप झाली आहे. आणि ह्याला कसं सामोरं जायचं, म्हणजे इलेक्टोरली एक रेग्युलर राजकारण वेगळं आणि निवडणुकीचं राजकारणाचं मॅथमॅटिक्सच वेगळं, त्याची पूर्ण रचनाच वेगळी, असं एक काहीतरी बायफर्गेशन झाल्याचं दिसतंय. तुम्ही आत्ता एक अशी निवडणूक लढवलीत, काँग्रेस विरुद्ध भाजप, अशी थेट लढत ज्या वेळेला देशभरात होती त्यावेळी बहुतांश ठिकाणी काँग्रेस यशस्वी होताना अनफॉर्च्युनेटली दिसत नाही, पण कोल्हापुरात ते केलं. तर तुमचं इलेक्टोरल पॉलिटिक्स काय आणि इलेक्टोरल पॉलिटिक्स या विषयाबद्दलचं तुमचं मत आणि अभ्यास काय? नाही, मला वाटतं 2-3 विषय यातले महत्त्वाचे आहेत की तुम्ही पब्लिकशी किती टचमध्ये आहात. मी परवासुद्धा एका मुलाखतीत सांगितलं फ्लाय बाय द नाईट आता पॉलिटिक्स चालणार नाही. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक सुबत्ता प्रचंड आहे, असा कोल्हापूर जिल्हा आर्थिक सुबत्ता असणारा जिल्हा आहे, या जिल्ह्यामधला कनेक्ट लोकांशी फार महत्त्वाचा आहे. आणि सुदैवानं तो कनेक्ट महाविकास आघाडी म्हणून आमच्या तिन्ही पक्षाचा इलेक्ट्रॉलबरोबर असल्यामुळं ते यश आम्हाला संपादित करता आलं. भाजपचं 2014चं किंवा 2019चं बघितलं तर एक नरेटिव्ह सेट करायचं आणि त्या नरेटिव्हवर इलेक्शन लढवायचे. सुदैवानं आम्ही तेच केलं, एक नरेटिव्ह सेट केलं की चंद्रकांत जाधव हे वारले होते, ते जर हयात असते तर 5 वर्ष तेच आमदार असते. लोकांनी 2019ला 91,000 मतं देऊन चंद्रकांत जाधवांना 5 वर्षाकरता निवडून दिलं होतं. टर्म 5 वर्षाची होती आणि हे आम्ही लोकांपर्यंत सांगू शकलो, विश्वास देऊ शकलो की वारले नसते तर 24पर्यंत राहिलेच असते. 24ला कदाचित लोकांनी निर्णय परत घेतला असता कुणाला मतदान करायचं, काय करायचं तो त्यावेळेच आहे. परंतु ज्यावेळी लोकांनी 19ला मतदान केलं त्यावेळी ते 5 वर्षाकरता केलं होतं
आणि त्यामुळे लोकही म्हणले की आम्ही 5 वर्षाकरता काँग्रेसला मतदान केलेलं आहे, आम्हाला फुल टर्म 5 वर्ष त्यांची बघायची आहेत, ते काय करतात. 2024ला ज्या निवडणुका होतील, उमेदवार कोण असेल, त्यावेळीची परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळेचा निर्णय वेगळा. परंतु किमान या 5 वर्षाकरता आम्हाला ह्यांनाच ठेवायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक आम्हाला जिंकता आली. महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांचा समन्वय आम्हाला चांगल्या पद्धतीनं साधता आला. बूथ प्लॅनिंग हे पहिल्यापासनं काँग्रेस पक्षाचं देखील निश्चितपणे आहे. परंतु तुम्ही आता म्हणला तसं की आत्ताची परिस्थिती, पूर्वी एखाद्या गावात एखादा माणूस असेल, त्याच्या पाठीमागं अख्खं गाव असायचं. म्हणजे तो माणूस भेटला की त्या गावातलं संपूर्ण राजकारण आपण करू शकतो आणि तोही माणूस तेवढाच सक्षमपणे लोकांची सेवा करत होता. हे चित्र पूर्वीच्या काळामध्ये होतं. आता प्रत्येक इलेक्ट्रॉलला वाटतं की राज्यकर्त्यांनी मला डायरेक्ट भेटलं पाहिजे, माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट असला पाहिजे आणि म्हणून आता इलेक्शनचा कॅनव्हास आता वाढलेला आहे. पूर्वी तुम्ही एखाद्या वॉर्डामध्ये 2 लोकांच्यावर तो वॉर्डचं काम करू शकत होता, आता नाही. आता किमान 50 लोक त्या वॉर्डामध्ये तुम्हाला पाहिजे, जी प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करतील आणि इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी प्रत्येकाची निर्माण झालेली आहे. म्हणजे पूर्वी गावाची आयडेंटिटी होती, आता गावातली आयडेंटिटी ही गल्लीपर्यंत आलेली आहे आणि गल्लीची आयडेंटिटी, कॉलनीची वेगळी आयडेंटिटी निर्माण झालेली आहे आणि म्हणून या प्रत्येक आयडेंटिटीला ॲड्रेस केल्याशिवाय पुढचं राजकारण होणार नाही. ह्याच्यात 2 अशा आयडेंटिटी असतात, ती म्हणजे जातीची आयडेंटिटी, उपजातीची आयडेंटिटी आणि धर्माची आयडेंटिटी. त्यांचं आता काय चालू आहे इलेक्टोरल पॉलिटिक्स महाराष्ट्र? नाही, मला वाटते मी म्हटलं तसं हे राज्य पुरोगामी आहे आणि आत्ता जे मतदान झालं त्यामध्ये आपण साधारणपणे अंदाज येतो की प्रत्येक समाजानं आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता जे ध्रुवीकरणाचा प्रयत्न चालला तो या विधानसभेच्या निवडणुकीत पण प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी झाला. प्रचंड प्रमाणात म्हणजे नाव घेऊन सांगायचं झालं तर भाजपनं रामनवमी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी कोल्हापुरात साजरी केली होती का ही शंका आहे आणि पुढच्या वर्षी करतील का नाही माहीत नाही. आम्ही नेहमीच करत असतोय, परंतु मी म्हटलं तसं इलेक्शनच्या दृष्टीनं जे ध्रुवीकरण केलं ते लोकांना आवडलं नाही. तुम्ही मागच्या वर्षी रामनवमी एवढ्या उत्साहात साजरी केली नाही, मग यावर्षीच तुम्ही काय करताय? हे लोकांना देखील लक्षात आलं की हे इलेक्शन आहे म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि म्हणून आज मी मगाशी चर्चा केली तसे 60% वर्ग हा डायरेक्ट राजकारण्यांशी संबंधित नसतो किंवा कामानिमित्त, परंतु तो बारकाईनं निरीक्षण करत असतो आणि त्यांनी निरीक्षण करून हे मतदान केलेलं आहे की हे असलं पॉलिटिक्स फक्त इलेक्शनपुरतं तुम्ही करताय हे मान्य नाही. पण या सगळ्या कुठल्याही पक्षानं काही करू दे, रामनवमी असू दे, हिंदू आयडेंटिटी असू दे, महाराष्ट्राचे राजकारण आहे त्याचा एक मध्यबिंदू असतो कायम. मग त्याच्या डावीकडे काही पक्ष असतात, उजवीकडे काही पक्ष असतात, आपल्या विचारधारा घेऊन जातात. तर हा सेंटर जो आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोच उजवीकडे सरकवण्याचा. म्हणजे आता राज ठाकरे म्हणतात म्हणून का असे ना, सगळ्या पक्षांना हनुमान चालिसाविषयी बोलायला लागतं, सगळ्या पक्षांना हिंदू आयडेंटिटीविषयी बोलायला लागतं, सगळ्या पक्षांना श्रीरामांबद्दल बोलावं लागतं. तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं सेंटर उजवीकडे सरकलं आहे का? आणि येथून पुढं असं सेंटर टू राईट राजकारणच सर्व जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना करावं लागणार का? नाही, मला वाटतं उजवीकडे आणि डावीकडे हे आता बाजूला केलं पाहिजे सगळ्यांनी. माझं मत आहे उजवीकडेही डेव्हलपमेंट आहे आणि डावीकडेही डेव्हलपमेंट आहे, पुढेही डेव्हलपमेंट आहे, मागेही डेव्हलपमेंट आहे. हा अजेंडा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे असं माझं मत आहे. आणि उजवी विचारसरणी म्हणजे काय आणि डावी विचारसरणी म्हणजे काय ह्याच्यावर आता आपण बोलत बसलो तर किमान तासभर लागेल. मला वाटतं विचारसरणीवर मतदान करायचं आहे, विचारसरणीवर आपली दिशा ठरवायची आहे का विकासावर आपली दिशा ठरवायची आहे हे ठरवलं पाहिजे. आणि म्हणून मला तर वाटतं की आमच्या पिढीला मला वाटतं उजवं डाव्यापेक्षा डेव्हलपमेंट उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला डेव्हलपमेंट आहे, पुढं डेव्हलपमेंट आहे, ही भूमिका घ्यावी लागेल तरच हे राज्य पुढं जाईल. फार इंटरेस्टिंग उत्तर आहे. पण इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये इतकं ते सोपं नाही. हे नाही, सोपं आहे, ते काय अवघड आहे असं म्हणणं आहे. कारण की शेवटी मी म्हटलं तसं की आपण काय बोलतो आणि आपण काय नरेटिव्ह सेट करतो. आम्ही जर हे करणार आहे म्हणून सांगत असेल की या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि त्या करून दाखवल्या तर ते सोपं आहे. मग लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तुमचा विचार या ठिकाणी करतात. तुम्ही जर तसा हिशोब केला
की कुठल्या जातीचा माणूस निवडून कुठल्या मतदारसंघात येतो, त्याच्या जातीची किती लोक आहेत याचा विचार महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात केला तर तुम्हाला लक्षात येईल की 5% सुद्धा त्या जातीचे लोक नसणारा आमदार निवडून येतो. 10% सुद्धा त्या जातीचे मतदार नसताना खासदार निवडून येतो. याचा अर्थ काय की सगळं राजकारण जातीभोवती फिरतं असं होत नाही. तुमची विजन काय आहे आणि तुमचा अजेंडा काय यालाही लोक ॲक्सेप्ट या ठिकाणी करतात असं माझं मत आहे. आणि म्हणून मला वाटतं की डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊनच पुढच्या काळात निवडणुका लढल्या पाहिजेत. प्रत्येकानं लढाव्यात. कोण डेव्हलपमेंटचा रोडमॅप चांगला देतो त्याला लोक मतं देतील. माझं तुमच्या माध्यमातून सगळ्या पक्षांना चॅलेंज आहे की हे ध्रुवीकरण सगळ्यांनीच थांबवावं, जातीचं राजकारण सगळ्यांनीच थांबवावं आणि मी या राज्यासाठी काय करणार आहे अशी निवडणूक 2024ची लढवावी. राईट. सगळ्यांनी 2024ची निवडणूक लढवावी. ह्या राज्यातली सुज्ञ जनता निर्णय घेईल की हा माणूस, हा पक्ष किंवा ही आघाडी हे आम्हाला भावते कारण की ह्यांनी हे बोललेलं आहे आणि ह्यांनी हे केलेलं आहे. 100% हे इंटरेस्टिंग आहे. आणि लोक तर याच्यावरती खूप कमेंट देतील, पण म्हणून मला तुम्हाला याचा उपप्रश्न आहे म्हणून विचारतो. सभा, वेगवेगळे दौरे, रॅलीज, ज्यातनं तुम्ही तुमचा मुद्दा लोकांपर्यंत सांगायचा प्रयत्न करता इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये, आजच्या या सोशल मीडियामुळे जसं तुम्ही म्हणालात तसं 100% लोक ऑलरेडी ॲक्टिव्ह असल्यामुळं आता यांचा रिलेव्हन्स उरला आहे का? की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची सभा लाखाची होती पण सीट येत नाही, दुसऱ्या व्यक्तीची काही कुठं चर्चाच दिसत नाही, म्हणजे सभा दिसत नाही, मोठी रॅली दिसत नाही, पण तो निवडून येतो. सो ही जी निवडणुकीची आयुध आहेत इलेक्टोरल पॉलिटिक्सची, ती बदलताना दिसत आहेत का? नाही, पब्लिक परसेप्शन निवडणुकीमध्ये महत्त्वाचं असतं आणि पब्लिक परसेप्शन निर्माण करणारी माध्यमं पूर्वी सभा होत्या, वर्तमानपत्रातल्या बातम्या होत्या आणि तुमच्या घरापर्यंत कोण पोचते हे होतं. आता पब्लिक परसेप्शनची संकल्पना बदललेली आहे. जसं तुम्ही म्हणला सोशल मीडियावर आज तुमची सभा कदाचित 1000 लोक समोर असतील, परंतु लाईव्हच्या माध्यमातून लाखो लोक ती बघत असतात. आणि म्हणून मला वाटतं मगाशी म्हणलं तसं इलेक्शन मेकॅनिझम हे टोटली आता बदललेलं आहे आणि मला वाटतं दोन्ही बाजू आहेत या गोष्टीला. आणि सभा कदाचित मी तर प्रेडिक्ट करतोय 2029ला सभाच होणार नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. एखादी सभा होईल एखाद्या जिल्ह्यामध्ये, तेवढी एकच सभा असेल आणि बाकीचं सगळं ऑनलाईन भाषणं होतील. लोकांना टाईम दिला जाईल की आज संध्याकाळी 6 वाजता मी ऑनलाईन बोलणार आहे. लोकांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते बघावं, लोकांची इच्छा असेल तर ते बघावं. आता पूर्वीसारख्या 2029मध्ये 24ला कदाचित ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 29ला मला मात्र शंका आहे की अशा मोठ्या सभा होऊ शकतील का? कारण की अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी, अवेलेबिलिटी ऑफ इंटरॅक्शन हे निर्माण झालेलं आहे. पूर्वी इंटरॅक्शन नव्हतं. मला परवा देखील काही लोक, जुनी लोक सांगत होते की इंदिरा गांधींची सभा पहाटे 2 वाजता गांधी मैदानला झाली. पहाटे 2 वाजता. हे आज तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. त्यांची रात्री 7ची सभा 2 वाजता झाली. हे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. जुनी लोक या निवडणुकीच्या काळात मला सांगत होते. तो काळ वेगळा होता. आता त्या सभा, तशा पद्धतीच्या सभा होणं मला वाटत नाही की शक्य आहे. आणि सभा झाल्या तरी माणसं आणावीच लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण इलेक्टोरल पॉलिटिक्सवरती बोललो बऱ्यापैकी. आता पुढच्या टप्प्याकडे येताना मला काँग्रेस या पक्षाविषयी बोलायचं. आत्तापर्यंतच्या मुलाखतीत तुम्ही महाविकास आघाडीचे प्रतिनिधी होता. आत्ता मला तुम्हाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून काही प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही इलेक्टोरल पॉलिटिक्सबद्दल खूप बोललात. गेले 10-15 दिवस आणि त्याच्या आधीचे 6 महिने एकच चर्चा आहे, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येणार का? माझ्यासारख्याला पडणारा प्रश्न असा आहे की त्याच्याबद्दल ते आल्यानं काय होईल, ते न आल्यानं काय होईल, त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाल्या. खूप इंटलेक्च्युअल चॅनल्सने इंग्लिशमधल्या, मराठीमधल्या, इतर भाषातल्या खूप चर्चा केली. खरंच राजकारण इतकं मॅथमॅटिक्स झालं आहे का हो, की डाटा ॲनालिसिस करा, मग ते तिथं कोणाचं काय होईल ते बघा, ट्रॅक्शन बघा, आणि कोणीतरी एक पॉलिटिकल कन्सल्टंट की जो बाहेरून येतो, जो आपल्याला साधारणतः 2014पासून माहिती आहे, हा 70 वर्ष जुन्या किंवा कदाचित त्याच्याहूनही अधिक जुन्या पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतो असं मत तयार होतं. हे नक्की काय आहे प्रकरण, समजून घ्यायचं. नाही, ह्याची गरज आहे का असं विचारलं तर ह्याची गरज आहे हे मान्य करावं लागेल. परंतु शेवटी जे नरेटिव्ह सेट केलं जाईल त्या अनुषंगानं ते नेतृत्वानं देखील त्या पद्धतीचं काम अभिप्रेत या ठिकाणी असणार आहे. 2014ला
त्या पद्धतीचं प्रशांत किशोरनी नरेटिव्ह सेट केलं आणि ते यशस्वी त्यामध्ये झाले. अनेक राज्यामध्ये त्यांचं नरेटिव्ह त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आपल्याला दिसून येतं. मी मगाशी म्हटलं तसं इलेक्शन मेकॅनिझम आणि इलेक्शन मॅनेजमेंट आता हे प्रोफेशनली करणं गरजेचं या ठिकाणी झालेलं. पूर्वी हे होत नव्हतं का? पूर्वी होतच होतं. पूर्वी स्थानिक कार्यकर्ता किंवा तिथला लोकल नेता या सगळ्याचं नियोजन सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी करायचं, की कुठल्या गावातली मतं किती आहेत, कुठली आहेत, कुठल्या गल्लीतली मतं मला पडणार आहेत, नाही पडणार आहेत. आता त्याला एक टेक्नॉलॉजिकल स्वरूप त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रेसिडेन्स नव्हता असं म्हणता येणार नाही. 50 वर्षापासून हा प्रेसिडेन्स आहेच, की त्या गावातला हा माणूस, त्या गावातली ती वस्ती, ती गल्ली, तिथल्या या माणसानं हे काम करायचं आणि ती 100 मतं तिथली आणायची आहेत. हे पूर्वीसुद्धा होतं. आता फक्त त्याला एक टेक्नॉलॉजिकल स्वरूप आलेलं आहे आणि इलेक्ट्रॉल ट्रेंड आपल्याला सुदैवानं ॲनालिसिस करता येतो आणि त्याचा फायदा होतो असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की त्या बूथमधला इलेक्ट्रॉल किंवा त्या गावातला इलेक्ट्रॉलची माइंडसेट काय आहे गेल्या 10 वर्षातली, 15 वर्षातली. पूर्वी अनुभवी लोक सांगायचे की या गावातनं आम्हाला 900 मतं पडणार आहेत आणि तेवढी पडायचीत कारण की त्यांचा अनुभव होता. आता ती अनुभवी लोक कमी होत चाललेली आहेत, ही एक यातली शोकांतिका आहे. आणि मग ही उणीव कुणी भरून काढायची? तर उणीव या डाटा ॲनालिसिसनं भरून काढायची. आणि म्हणून हा डाटा ॲनालिसिसचा उपयोग आता सगळेच लोक त्या ठिकाणी करतात आणि मला वाटते की त्यात चूक आहे असं काय मला वाटत नाही. परंतु त्यातला एक रायडर असा आहे की जो डाटा येईल तो डाटा ड्राईव्ह करण्याची क्षमता देखील असणं गरजेचं आहे. ती क्षमता नसेल तर मग ह्या ॲनालिसिस उपयोगाला ठरेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून प्रशांत किशोर असतील, अनेक कन्सल्टन्ट्स आज आपल्याला दिसत आहेत, ते आपापल्या परीनं प्रेझेंट त्या ठिकाणी करतात. आपण आलेल्या त्या डाटाचा उपयोग करून आपण इलेक्ट्रॉल मेकॅनिझम कसं करतो याच्यावरही भवितव्य अवलंबून आहे असं माझं मत. मी खूपच इंटरेस्टिंग मुद्दा मांडलात की डाटा ड्राईव्ह करणारं कोणीतरी हवं, नेता हवा, पक्ष हवा. तर महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष आणि त्याची भविष्यातली दिशा काय याचा एक थोडीशी पूर्वपीठिका अशी देतो की रोहन प्रताप सिंग जो असाच एक ॲनालिस्ट आहे त्याच्या 2-3 पुस्तकात एक इंटरेस्टिंग डाटा मांडला की ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं जे मतं आहे त्याचं पर्सेंटेज 20% खाली आहे, 13% आलं, 15% आलं, मग ते UP असेल, बिहार असेल, तिथं त्या पक्षानं परत उभारी घेतल्याचं इतिहासात दिसत नाही. गेल्या 2 इलेक्शनमध्ये काँग्रेस हा पक्ष 3ऱ्या-4थ्या स्थानी राहिलेला आहे. तर अशा वेळेला महाराष्ट्र काँग्रेसची भविष्यातली दिशा काय असेल आणि हा पक्ष आपला जनाधार पुन्हा मिळवू शकेल? नाही, 2019ची परिस्थिती बघितली तर 2019ला लोकसभा झाली होती. भाजप पूर्ण बहुमतानं एक हाती केंद्रामध्ये सत्ता त्या ठिकाणी आली होती. काँग्रेसला एकच खासदार दुर्दैवानं काँग्रेसचा राज्यामध्ये निवडून आला होता. एक सेटबॅक बसला असं वातावरण होतं आणि अशा वातावरणात सुद्धा 44 आमदार काँग्रेसचे निवडून आले. 25 आमदार किमान 5 ते 10 हजार मताच्या फरकानं पराभूत त्या ठिकाणी झालेले आहेत. नाही तर तो आकडा 70-75वर 100% त्या ठिकाणी जाऊ शकला असता. आज आपण काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की प्रत्येक गावात किमान एक काँग्रेसचा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. काँग्रेस संपलेली नाही आहे हे मुळात सगळ्यांनी लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि 2019ची निवडणूक लढवताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी मिळून आपण निवडणूक त्या ठिकाणी लढवली, अलायन्समध्ये निवडणूक लढवली आणि अलायन्सचा विचार केला. आम्ही ज्या सीट्स लढवल्या त्या सीट्सचा विचार केला आणि पडलेली मताचा विचार केला तर किमान 33 ते 34% मतं ही काँग्रेसला ज्या उभा केल्या सीट्स त्यामध्ये त्या ठिकाणी पडलेले. ठीक आहे, राज्याच्या हिशोबात कदाचित ती 20%, 22% असू शकतील, परंतु आम्ही जिथं फोकस केला 150 सीट्समध्ये त्या सीटमध्ये आम्हाला 33% मतं पडलेले, ते नाकारून चालणार नाही. आणि मला वाटते लोकांच्यापर्यंत पोचण्यामध्ये कदाचित आम्ही त्यावेळी कमी पडलो असेल, परंतु आता सत्तेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचलेलो आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हा 44चा आकडा पुढच्या वेळी डबल होईल. अजून एक मुद्दा असा, पंजाबमध्ये काँग्रेसची जागा आपनं घेतली. आप स्ट्रॅटेजिकली अशा ठिकाणी काम करताना दिसतं की जिथं काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढत आहे. हरियाणात आप काम करत आहे, गुजरातमध्ये आप काम करत आहे. देशभरात काँग्रेसची जागा घेणारा दुसरा पक्ष म्हणून आप समोर येत आहे का?
अशा वेळेला काँग्रेसचा स्टँड काय आणि महाराष्ट्रात याबद्दल काँग्रेसचा स्टँड काय? नाही, काँग्रेसची जागा घेणारा आप पक्ष नाही आहे, तर भाजपला निवडून आणण्यासाठी आप पक्ष असं त्याचं वर्णन केलं पाहिजे. म्हणजे गोव्याच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं असेल की जी आपला पडलेली मतं ही कुणाच्या फायद्याची ठरली? ही भाजपच्या फायद्याची ठरली. म्हणजे पंजाबमधलं त्यांचं राजकारण असेल, हरियाणामधलं त्यांचं राजकारण असेल, आणि म्हणून आप आता जे काय करतं आहे, उत्तर प्रदेशची निवडणूक ते लढवण्याचा प्रयत्न ताकदीनं त्या ठिकाणी करत नाहीत. गुजरातची निवडणूक मागच्या वेळी त्यांनी लढली, यावेळी परत ते ताकदीनं त्याच लढणार आहेत का ही शंका अजून त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून काँग्रेसला पराभूत करण्यासाठी 5-10% मतं काँग्रेसची खायची. काँग्रेस तशानं संपणार नाही आहे. काँग्रेसचा जो वोट शेअर आहे तो राहील आणि लोकांना लक्षात येईल की बाबा आता आपला मतदान करून काय होणार आहे याचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे की भाजपच निवडून येते आपला मतदान करण्यात. मागच्या वेळी महाराष्ट्रात सुद्धा गेल्या 5 वर्षापूर्वी MIM लढली होती, वंचित आघाडी लढली. वंचित आघाडीनं कुणाला फटका दिला आणि कुणाला फायदा झाला हे लोक बघतात. कदाचित एखादं वर्ष, एखादी टर्म ही कदाचित फायद्याची ठरू शकेल, कारण लॉंग टर्ममध्ये आपची नेमकी पॉलिसी काय आहे, त्या पक्षाचा विचार काय आहे, नेमकं पक्ष ज्या तत्वानं त्या ठिकाणी झाला, ज्या आंदोलनातून तो पक्ष उभारला, त्या आंदोलनातले मुद्दे त्यांनी मांडले गेले का? लोक आयुक्ता बसण्याचे जे विषय आहेत त्याची अंमलबजावणी त्यांनी दिल्ली सरकारमध्ये किती त्या ठिकाणी केली हा प्रश्न आहे. माझं तर म्हणणं आहे की दिल्लीमध्ये आपला बाय दिलेला आहे भाजपनं आणि म्हणून ते आहेच. तुम्ही एक या आंदोलनाचा मुद्दा काढला, तर पूर्वी नेतृत्व तुम्ही तुमच्यावेळी खूप आंदोलनं केली असतील, खूप चळवळीतनं जायचे, लोक आंदोलनं करायचे, अटक व्हायची त्यांना, विद्यार्थी चळवळी सक्रिय होत्या. आजच्या महाराष्ट्रात हे सगळं कुठं आहे? नवीन नेता कसा तयार होईल? आज ही मुलाखत बघणारी कित्येक जण राजकारणाचा विचार करत असतील सिरियसली. तो एक ट्रेंड वाढला आहे की सगळ्यांना एक राजकारणाबद्दल कुतूहल आहे. मग आता कुठल्या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार होणार आणि ते होताना दिसते का तुम्हाला? नाही, मला वाटतं आता पूर्वीपासून बघितलं की गिरणी कामगारांच्या लढ्यापासून सामंत असतील, दत्ता सामंत असतील किंवा अशी वेगवेगळी माणसं मुद्द्यावर संघर्ष करून निवडणुकीला सामोरा गेली. म्हणजे शिवसेनेचा देखील इतिहास आपण बघितला तर मराठी मुद्दा घेऊन शिवसेना पुढं आली आणि त्याला लोकांनी प्रतिसाद त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिला. परंतु आज तेवढं तीव्र आंदोलन करण्याची क्षमता आणि ते आंदोलन सस्टेन केलं पाहिजे आणि तेवढे तुमचा मोटिव्ह स्वच्छ पाहिजे की ते आंदोलन करून त्यातून राज्यकर्ता म्हणून घडणार. परंतु यातल्या 2 गोष्टी आता थोड्या म्हणजे ती थिन लाईन झालेली आहे. तुम्ही एखादं आंदोलन करायला की लोकांना शंका येते. आता मग ती विश्वासार्हता जपणं हे आता आंदोलनकर्त्यावर मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आलेली आहे. मग प्रश्न येतो की प्रश्न सोडवायचा आहे का तुम्हाला राजकारणात यायचं आहे, असं येतं. पूर्वी त्या आंदोलनकर्त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली की हे मी आंदोलन करतो, या प्रश्नातून आंदोलन करून मला प्रश्न सुटत नाही म्हणून मला लोकप्रतिनिधी व्हावं लागेल आणि मग मी तो प्रश्न सोडवू शकेन. परंतु लोकांचा अनुभव त्यातला दोन्ही बाजूचा आहे. म्हणजे आंदोलनकर्ते लोकप्रतिनिधी झाले, त्यांनी प्रश्न सोडवले सुद्धा, काही सोडवू शकले नाहीत, त्याचाही परिणाम लोकांच्यावर या ठिकाणी. आणि मला वाटतं ही वेव आहे, ती वेव कधीतरी येणार आणि कधीतरी जाणार असं मला वाटतं. आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोललो, अजून बरंच बोलता येईल, पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना परत महाराष्ट्रावरती येऊया. आणि एक कायम आम्ही सगळ्या मुलाखतीत असा मुद्दा म्हणतो की आपण थोडं भविष्याकडे बघूया. आता इतिहासाबद्दलची चर्चा किती चालू आहे ते तुम्ही बघताय, वर्तमानाबद्दल बोलताय. आज महाराष्ट्र 62 वर्षाचा आहे. 75रीतलं ज्यावेळी महाराष्ट्र असेल, तुम्ही त्या ह्याच्यात पुढच्या 13 वर्षात ॲक्टिव्ह असाल, तर कुठं महाराष्ट्र असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटते आता सिंचनाखाली महाराष्ट्रातला मोठा भाग आहे, तो सिंचनाखाली आजपर्यंत आणला गेलेला आहे. तो अजून आणणं हे एक नवीन चॅलेंज या ठिकाणी असणार आहे. वाढलेलं शहरीकरण हे एक मोठं चॅलेंज पुढच्या काळात त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून शहरीकरणाकडे होणारं आकर्षण हे कशा पद्धतीनं थांबवता येईल आणि ग्रामीण भागामध्येच तो माणूस उद्योग व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्तानं कसा सक्षम करता येईल हा दुसरी प्रायोरिटी आहे. आपण 60 वर्षात महाराष्ट्राचा विचार केला तर प्रचंड प्रगती 60 वर्षात महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झाली. 60 वर्षापूर्वी असणारा 1 साखर कारखाना आणि आता असणारे 200 साखर कारखाने,
एक असणारा बोटावर मोजण्याइतका असणाऱ्या उद्योग किंवा टेक्स्टाईल मिल मुंबईतल्या आणि आज असणारं उद्योगातली प्रगती, जे नव्हतं क्षेत्र आय टी ते झालेलं आय टी क्षेत्र. आता ह्यात इनोव्हेशन करून नवीन जी 30तली 54% 60% पिढी पुढच्या काळातली निर्माण होणार आहे, त्या पिढीला याच राज्यामध्ये नोकरीची उपलब्धता, एंटरप्रेन्योरशिप उपलब्धता, उद्योगाची उपलब्धता करून देणं. आता यासाठी 4-5 गोष्टी महत्त्वाच्या असतील. एक वीज मुबलक उपलब्ध करून महाराष्ट्राला असणं गरजेचं आहे. पाण्याचं योग्य वापर, कारण की आता क्लायमेट चेंजमुळं आपण बघतो आहे की अवेळी येणारा पाऊस, ड्राऊट आपल्याला 2005 मागच्या 5-7 वर्षापूर्वी सहन त्या ठिकाणी करावा लागला. त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन, वीज आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे आलेल्या प्रत्येक उद्योगाला आपण मोठ्या मनानं स्वागत करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच मी मगाशी म्हटलं की ध्रुवीकरणाचं राजकारण थांबलं पाहिजे, तरच हे राज्य पुढं या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकू. आणि एक ॲजेंडा सेट केला पाहिजे. आम्ही राज्यकर्ते म्हणून ज्यावेळी आम्ही बसतो चर्चा करत, गप्पा मारत, त्यावेळी पुढच्या 15 वर्षात या राज्यामध्ये काय घडलं पाहिजे याचा विचार आम्ही करतो. मी कोल्हापूर जिल्ह्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी 20 वर्षानंतर हे कोल्हापूर कुठं असणार आहे, 25 वर्षानंतर हे कोल्हापूर कुठं असणार आहे याचा विचार आम्ही साधारणपणे करतो. आणि त्या दृष्टीनं प्लॅनिंग हे आत्तापासनं करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. तसं राज्यात देखील स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पुढं जाऊ शकतो आणि आपला USP काय, त्या क्षेत्रामध्ये राज्य पुढं घेऊन जाण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे. तुम्ही IT सारखं खातं आत्ता बघताय किंवा इतरही खाती बघताय, तर धोरणकर्ते ज्यावेळी असतात, म्हणजे तुम्ही असाल, अधिकारी असाल, त्यावेळी ते कसे निर्णय घेतात? त्यांच्या एका धोरणानं खूप मोठे बदल घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. आणि तुमचं व्हिजन कसं ठरतं हे थोडीशी प्रोसेस आम्हाला सांगा. हे मला वाटते, आता तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला, डाटा ॲनालिसिस, शेवटी जो डाटा आपल्याकडं उपलब्ध आहे की कुठल्या भागामध्ये आज आता सिंचनाचे प्रोजेक्ट ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी अनायशी त्या भागातली शेती वाढणार आहे, तिथं असणारा उद्योग त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून प्रस्पेक्टिव्ह प्लॅनिंग एखादं राज्य करतं त्यावेळी प्रस्पेक्टिव्ह प्लॅनिंग असतं की बाबा आज या माध्यमातून या गोष्टी घडतात तर पुढच्या 3 वर्षांना तिथं काय घडणार आहे याचं निश्चितपणे प्लॅनिंग राज्य सरकार म्हणून प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या परीनं कळत असतं. मी मगाशी म्हणलं तसं सिंचनाच्या माध्यमातून किती हेक्टर क्षेत्र पिकाखाली येणार आहे याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. किंवा आज स्किलच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन विद्यार्थींना नवे स्किल्स कुठले देता येतील, नवं शैक्षणिक धोरण हे भविष्यकाळातलं काय असलं पाहिजे, प्रस्पेक्टिव्ह त्याचा प्लॅन आपण 5-5 वर्षाचा प्लॅन पुढचा प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणून याची चर्चा होऊन की या पद्धतीनं गेलं पाहिजे याची चर्चा होऊन आणि मग शेवटी कॅबिनेट डिसिजन घेऊन ती पॉलिसी इम्प्लिमेंट होते की पुढची 3 वर्षे, पुढचे 5 वर्षे या दिशेनं आपल्याला जायचं. सर, या प्रदीर्घ मुलाखतीतला शेवटचा प्रश्न. खूप लोक अशी आहेत की जे राजकारणाबद्दल वाचत राहतात, ऐकत राहतात, बोलत राहतात, थिंक बँकही बघतात. एक राजकारणी म्हणून जनतेकडं तुम्हाला काय सांगावंसं वाटतं किंवा त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण हे वन वे नाही असू शकत. प्रत्येक वेळी जनताच काही राजकारण्यांकडे अपेक्षा घेऊन येऊ शकत नाही. या निमित्तानं जनतेकडून तुमचे काय अपेक्षा? नाही, अपेक्षा एवढीच आहे की आता मी मगाशी म्हटलं आणि सातत्यानं मी ते बोलतो की डेव्हलपमेंट हाच ॲजेंडा असला पाहिजे लोकांचा देखील, की राज्यकर्ते म्हणून नेमकं आम्ही काय करतो, डेव्हलपमेंटची इश्यूज किती हाताळतो आणि त्या कॉन्स्टिट्युन्सीला, त्या जिल्ह्याला आणि त्या राज्याला कशा पद्धतीनं आम्ही पुढं घेऊन जातो, कुठल्या विचारानं आम्ही पुढं घेऊन जातो हे महत्त्वाचं आहे. कारण की शेवटी पोट चालेल तर सगळ्या गोष्टी चालणार आहेत आणि पोट चालवायचं असेल तर डेव्हलपमेंटशिवाय पर्याय आपल्याकडे असणार नाही. आणि म्हणून लोकांची देखील आमच्याकडून लोकांनाही माझी लोकांच्याकडून अपेक्षा आहे की आमच्याकडून अपेक्षित असणं की ध्रुवीकरणाचं राजकारण हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि डेव्हलपमेंटच्या राजकारणालाच दिशा दिली पाहिजे, त्याला प्रोत्साहित या ठिकाणी केलं पाहिजे. एखाद्या घरामध्ये एखादं मूल चालत असेल तर ते पडू नये म्हणून त्याला आपण धरतो. आता दुर्दैवानं ते पडते का हा प्रयत्न होतो तो थांबवला पाहिजे. आणि लोकांच्याकडून आमची अपेक्षा तीच आहे की चांगल्या गोष्टीला प्रोत्साहित केलं तरच हे राज्य पुढं जाईल आणि राज्यकर्ते चांगलं काम करू शकतात. सतेज सर, तुमचे खूप खूप आभार. एखाद्या
मंत्र्यांनी एवढी सविस्तर वेळ देणं आणि चर्चा करणं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. आमच्या सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना यातनं काही नवीन इन्साईट नक्की मिळाली असतील. अर्थात सर एका पक्षाचे, एका विचारधारेचे खंदे समर्थक आहे ते आपण जाणतोच, पण राजकारण आजूबाजूनं बघताना, बाहेरून बघताना जितकं जसं भासतं, आम्ही खूप ॲनालिसिस करतो, खूप विश्लेषण करतो, त्याच्यापेक्षा राजकारणी किती वेगळ्या अंगानं हे बघतो या निमित्तानं समजलं. आपण बाकी सगळ्या विचारधाराच्या लोकांना सुद्धा येणाऱ्या काळात बोलू. पण आज एक खूप इंटरेस्टिंग, फ्युचरिस्टिक आणि इन्साइटफुल मुलाखत दिल्याबद्दल सर तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि थिंक बँककडून तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.